पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले. कुणाच्या बाबाला ऍडमिशन दिलं? जर माझी प्रोसेस. जयंत पाटील कोण आहे सीएटी सेलचे? जयंत पाटील माहिती का? काय काल काय बघितलं नाही का? काल थोडे फुटले होते का? नको दाखवू. दाखवू नको. पुणे महापालिकेनं नामांकित सिंहगड कॉलेजला चांगलाच दणका दिला. महापालिकेची थकबाकी थकवल्याप्रकरणी सिंहगड कॉलेजचं कार्यालय आणि विविध भागातील प्रॉपर्टी ही सील करण्यात आली. पुण्यातील अनेक ठिकाणी असलेल्या सिंहगड कॉलेजच्या तब्बल 50 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्यात. सिंहगड कॉलेजची 345 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आणि याचमुळे वडगाव, कोंढवा तसंच एरंडवणे या भागात असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आस्थापनांवर पुणे महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. लेटेस्ट कॉन्ट्रोवर्सी जी झाली दिव्या शिंदे, सो सीईटी सेलकडून कन्फर्म होते की तुमचं सीट लागलेलं आहे, डॉक्युमेंटेशन क्लिअर्स आहेत. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी झाली सिंहगड सोबत की प्रॉपर्टी टॅक्स ड्यूज आणि काही प्रॉपर्टी सीज केल्या गेल्या. राहिलं पाहिजे. सो मी एक गोष्ट सुद्धा हायलाईट करूशी वाटते की जी पण प्लेसमेंट सेल आहे सिंहगड इन्स्टिट्यूटची, त्यातील काही असे व्यक्ती सुद्धा आहेत ज्यांना त्यांचा ॲटिट्यूड खूप कंट्रोल करायची गरज आहे. लाईक लिटरली खूप प्रेशर क्रिएट केला जातो मुलांवरती जेव्हा पण काही गोष्टी होतात. ध्यानात एक पोस्ट आली होती की लिंक्डइनवरती अमन पटेल नावाचा एक स्टुडंट आहे, ज्याने ती एक पोस्ट केली होती रिगार्डिंग सिंहगड प्लेसमेंट्स. त्याने काही सिरियस ॲलिगेशन्स म्हणता येईल किंवा जी रिॲलिटी आहे, ग्राउंड रिॲलिटी आहे, ती त्या पोस्टमध्ये लिहिली. जे काही कॉलेजेस आहेत, डिफरंट ब्रांचेस आहेत, त्यांना त्यांच्या ब्रांचनुसार मीन्स त्यांच्या लोकेशननुसार ट्रीट केलं जाते. मुलांना कळून जातं की इथे आपलं होणार नाही आहे, ते खूप सारं पॉलिटिक्स इन्व्हॉल्व आहे. बट कोणी या गोष्टीवरती बोलत नाही बिकॉज दे केअर अबाउट देअर प्लेसमेंट. त्या धमक्यांना वगैरे घाबरतात, कोणाला त्या गोष्टींमध्ये पडायचं नसतं.